ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय, भगवद्गीतेचा 28वा श्लोक सुरू झाला होता आणि 141वी ओवी पण सुरू झाली होती. ती 141वी ओवी अशी: एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तपसामग्र्या निपजविती, एक योग यागही आहाती जे सांगितले. आता आणखी 6 गौण यज्ञ सांगितले जात आहेत. त्यापैकी एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात. एका प्रकाराला तपाच्या सामग्रीने उत्पन्न केला जाणारा असल्यामुळे त्याला तपोयज्ञ म्हणतात. आणखीन जे प्रकार सांगितले ते हठ अष्टांग योगही यज्ञच आहेत. मागच्या वेळेस असा एक विषय झाला होता की यज्ञ, आता थोडे कनिष्ठ प्रकारचे यज्ञ. कनिष्ठ प्रकारचे म्हणण्याचा उद्देश असा, कुंडलिनी जागरण झाल्यानंतर सिद्ध गुरु मिळाल्यानंतरचे यज्ञ वेगळे, ज्याला आपण 12-13 प्रकार म्हटलेले आहेत. आणि मागच्या वेळेस ते संपूर्ण आपण पाहिले की ज्यांना सिद्ध गुरु मिळालेले नाहीत, शास्त्रगुरु मिळालेत, त्यांच्यासाठी ते यज्ञ नाहीत. आत्मयज्ञ हे कुठलेही यज्ञ नाहीत. आता ज्यांना सद्गुरू मिळालेले नाही, ज्यांची कुंडलिनी जागृत नाही, ज्याला कर्मयोग, राजर्षी योग, बुद्धियोग, ज्ञानयोग असे कुठलाही योग मिळालेला नाही, परंतु कर्मकांडांचे प्रयोगाचरित आहेत, अनेक प्रकार सांगितलेले आहेत, कर्ममार्गांचे अनेक प्रकार सांगितले, आणि त्यालाही भगवंताने आणि भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी यज्ञच म्हटलं आहे. कर्मकांडांच्या सर्व प्रकाराला देखील एक प्रकारे यज्ञ म्हटलं आहे. तर पहिला असे काही कनिष्ठ प्रकार म्हणजे कुंडलिनी जागृत होण्याच्या पूर्वी शास्त्रगुरूकडून मिळालेले धडे, साधारण गुरूकडून मिळालेले धडे, शास्त्र पुस्तकातून वाचून तुम्ही गिरवलेले धडे, हे सगळे ह्या प्रकारामध्ये येतात. आणि त्यालाही एक प्रकारचा यज्ञच म्हटलं आहे, पण कनिष्ठ प्रकार. कनिष्ठ का? कारण त्याच्यापेक्षा वरिष्ठ प्रकार आपण पाहिले, म्हणून हे कनिष्ठ प्रकार. पण हे कनिष्ठ प्रकार केल्याशिवाय वरिष्ठ प्रकार यज्ञाचे मिळत नाहीत. परितेची कर्म आचरिजे, तरीच हा योग पविजे. सिद्धगुरु मिळण्याकरिता पहिल्यांदा पूर्वजन्मीचं खूप मोठं पुण्य पाहिजे. पूर्वजन्मी देखील अनंत प्रकारचे यज्ञ, याग, सायास सगळे प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर ह्याही जन्मात अनेक प्रकारचे कर्मकांडांचे प्रयोग, कर्ममार्गांचे प्रयोग, साधन चतुष्ट संपन्नतेचे प्रयोग, योग याग विधीचे प्रयोग, हठाष्टांग आदी योगाचे प्रयोग, हे सगळे करावे लागतील. परितेची कर्म आचरिजे, तरीच हा योग पविजे. हे वरिष्ठ प्रकारचे मागे सांगितलेले सर्व आत्मयज्ञ जे आपोआप होणारे आहेत, ते सगळे प्रकार करण्याकरिता हे कनिष्ठ योगाची कास धरावी लागेल. मेडिकलला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर तुम्हाला प्रायमरपासून मॅट्रिकपर्यंत यावंच लागेल. भलेही तो कनिष्ठ अभ्यासक्रम असो, पण बेस आहे, बेसमेंट आहे. आणि सिद्धगुरु मिळेपर्यंत जोपर्यंत तसे अनुभव येत नाहीत, आत्मयज्ञाचे ॲटोमॅटिक अनुभव, तोपर्यंत हे धडे गिरवावे लागतील. आणि म्हणून यांना कनिष्ठ यज्ञ म्हटलं आहे. आणि 6 गौण यज्ञ ते कोणते? एक आहे द्रव्य यज्ञ. एक द्रव्य यज्ञ मणिपती. द्रव्य यज्ञामध्ये 2-3 प्रकार आहेत. हवन द्रव्य आणि पैसा, धनधान्य याचं समर्पण, याचं दान, हाही यज्ञ हे द्रव्य यज्ञामध्येच येतं. एक भाग असा पाहू आपण द्रव्य यज्ञाचा. हवन सामुग्री, तेल, तीळ, तेल, तूप, हा सगळा प्रकार. हवन समिधा, हा कुठलाही एखादा जर यज्ञ करायचा असेल तर त्याच्यामध्ये ही हवन द्रव्य लागतं, ते आवश्यक आहे.
गाईचं तूप पाहिजे पुन्हा, याला हवनद्रव्य म्हटलेलं आहे. आणि हे हवनद्रव्य जरुरी आहे. आणि हे जसजसं तुम्ही त्याच्यात टाकाल तसतसं त्या हवनद्रव्यामध्ये आहुती दिल्या जाते. आणि ही आहुती हे समर्पण म्हणजे एक प्रकारचा द्रव्ययज्ञ आहे. तुम्हाला पैसा फेकावा लागेल आणि या वस्तू विकत घ्याव्या लागतील. आणि ह्या वस्तू विकत घेऊन तुम्हाला त्या यज्ञामध्ये त्याच्या आहुती द्याव्या लागतील. म्हणून याला द्रव्ययज्ञ म्हटलेलं आहे. दुसरा एक द्रव्ययज्ञाचा असा प्रकार आहे की निव्वळ पैसा दान देणे. ह्या पैसा दानमध्ये पुन्हा धनधान्य दान, सुवर्णदान, कन्यादान, अजून जमीनदान, भूदान ज्याला म्हणता येईल, सुवर्णदान, आता अनेक दान निघालेत, विद्यादान, ह्या सगळ्या वस्तू दान कराव्या लागतील. ज्या वेळेस यज्ञ कशाला म्हणता येईल, ज्या वेळेस तुमचं स्वामित्व संपवून त्या वस्तूवरचं तुमचा पैसा, तुमचा हवनद्रव्य, तुमची सगळी सामुग्री, तुमचा विषय वस्तू, ह्या सगळ्या तुमच्या वस्तू स्वतःच्या मालकी हक्क सोडून ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी अर्पण करता तो एक प्रकारचा यज्ञ, आणि भगवंतासाठी अर्पण करता हा दुसऱ्या प्रकारचा यज्ञ. याच्यामधले दोन प्रकार. एक, दुसऱ्यासाठी तुम्ही अर्पण करता, समजा मेडिकलची आवश्यकता आहे औषधीची, आणि रोग्याला तुम्ही दान केलं, औषधी दान. कोणाला गेलं? त्या रोग्याला गेलं. मग परमेश्वराला नाही का गेलं? गेलं, कारण परमेश्वराने ती प्रतिकृती निर्माण केलेली आहे, ती त्याची पण कृती आहे, आणि तो त्याच्यामार्फत दान घेतो. म्हणून आपली भावना पाहिजे की याला जरी मी देत आहे तरी ह्या माध्यमातून भगवंत प्रसन्न होईल. झाला यज्ञ. याचं दान दिलं पाहिजे कमीत कमी 10%, जास्तीत जास्त सर्व. ज्याला अध्यात्म नको आहे त्याने कमीत कमी 10% तरी आपलं पुण्य ठेवावं. 10% आपल्या कमाईतलं दान दिल्या गेलंच पाहिजे. आता कशाला दिलं पाहिजे हे मी आता सांगत नाही, कारण खूप सांगितलेले ऋण ह्या कॅसेटमध्ये. म्हणून आता पुन्हा तो रिपीट नको विषय. म्हणून आपल्याला दान द्यावं लागेल कमीत कमी 10, जास्तीत जास्त स्वतःपुरतं कुटुंबापुरतं ठेवा, बाकी सर्व दान करा. विद्यादान हाही याच्यामध्ये एक भाग आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रकारात एक द्रव्य यज्ञ, मणिपती याला द्रव्य यज्ञ म्हणतात. आणि हे दान पुन्हा कर्मकांडांच्या प्रयोगामधील याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. याच्याने काय होतं? याचा फायदा प्रभू खुश होत जातो. मी एकदा उदाहरण दिलं होतं की ईसा मुस्लिमांचे धर्मगुरू, पैगंबरानंतरचे काही 1-2 पिढ्यानंतरचे मुसा, हजरत मुसा, हे हजरत मुसा चालले आणि जात असताना एका ठिकाणी एका झाडाखाली एक धनगर जोरात रडत होता, अश्रू ढाळीत होता, आकाशाकडे पाहत होता आणि प्रार्थना करीत होता, हे भगवंता, तुला मी माझ्या बकरीचं दूध देईल. एक जी काळी बकरी आहे ना, तिचं खास दूध देईल, त्याला चांगलं गवत खाऊ घालील, त्याची मी तुला खीर पण देईल, आणि तू असं कर, तू तसं कर, मी तुला भाकरी देईल आणि भाकरी देखील कुस्करून त्या दुधामधून तुला देईल. आता मुसानी ऐकलं, काय थडकलाच बघतोय म्हणाले, काय द्यायला भगवंताला आणि काय लालूच दाखवायला आणि असं काय स्टँडर्ड आहे याचं. रागावले हजरत मुसा, ए बेवकूफा, शुभस म्हणे, असं देत असतात का भगवंताला? अरे भगवंताला 56 भोग असं काहीतरी द्यावं आणि असं दाखवायला सरळ तडक.
ते म्हणे मला काही माहिती नाही. आणि हे काय मी प्रार्थना करायला म्हणले, अशी प्रार्थना असते का? तो गप्प बसला. त्याला वाटलं काहीतरी चुकलं. हजरत मुसा जात असताना एकदम आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं, मुसा तू तिसरा गुन्हा केलास. आधी माझ्या 2 भक्ताला तू पळवून लावलंस, आता 3ऱ्या भक्ताला तू पळवून लावलंस. ते साहेब मी कोणता गुन्हा केला? भगवंता मी कोणता गुन्हा केला? अल्लाला सांगितलं. ते म्हणे एक भक्त रोगी होता, त्याच्या बाजूने तू निघून गेलास, त्याला औषधी दिली नाहीस, तोही गुन्हा आहे. आणि एक उपाशी होता, त्यालाही तू तुकडा दिलेला नाहीयेस. या 2 भक्तावर तू अन्याय केलास आणि मला तू अगोदरच नाराज केलंस आणि 3रं याला केलंस म्हणले. म्हणे भगवंताला टेक्निकल काहीच याला माहिती नाही. अशी कुठं पूजा असते का? अशी प्रार्थना असते का? असं काही देणं असतं का? अरे म्हणजे तोच खरा माझा भक्त आहे, जो प्रेमाने मला काही देईल. पत्रम पुष्पम फलम तोयम, हे सगळं मी स्वीकार करतो. म्हणजे आपण पत्रच द्यावं असं नाही बरं का. झाडाचं पान देवाला आणि 3 पत्रे आपल्याला, असं नाही. त्याचे अर्थ असे घेऊ नका. पण अशाही भक्तांचं काही दिलं तरी त्यांनी स्वीकार केला आणि म्हणून हे द्रव्य यज्ञ म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक याच्यातनं माध्यमं तुम्ही काही निवडा, भगवान घेत असतो आणि ते पुण्य संचय होत असतं आणि त्यामार्फत भगवान हा स्वीकार करत असतो. आणि म्हणजे याला कनिष्ठ यज्ञ जरी म्हटलं तर भगवंत जसा स्वीकार करेल, अनेक माध्यमातनं समाजसेवा, गुरुसेवा, शास्त्रसेवा, रोगी सेवा, विद्यार्थींची सेवा, अशा अनेक सेवांची माध्यमं मी सांगितले. आणि त्या माध्यमातून तुम्ही जसं दान कराल ते दान प्रभूला जातं आणि ती तुमची पुण्याची पेटी भरते, ती थैली भरते आणि त्या पुण्याईमुळे तुम्हाला श्री गुरु भेट होते. म्हणून कनिष्ठ जरी म्हटलं तरी त्या मार्गातलं श्रेष्ठ जाणे, कारण तुम्ही त्याचा त्याग करताय, तुम्ही देताय. म्हणून द्रव्ययज्ञ. दुसरं तपसामग्रिया निपजविती. तपसामग्री, तपाचे देखील मी अनेक प्रकार सांगितलेत, पुन्हा रिपीट नको. यज्ञ करत असताना अग्नी निर्माण होतो, हाही तपाचा प्रकार आहे. तुम्ही त्याग करताय, हाही तपाचा प्रकार आहे. याच्यातनं ज्या माध्यमातनं चैतन्य शक्ती ऊर्जा जागृत होत असेल, भगवंताची ऊर्जा जागृत होत असेल आपल्या अंगामध्ये, त्याला तपच म्हटलेलं आहे. म्हणून चरवंतर पण हे तप आहे, कारण त्याच्यातनं वैश्वानर नावाचा अग्नी प्रदीप्त होतो. ज्या माध्यमातनं चैतन्य ऊर्जा जागृत होत असेल त्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे यज्ञ, आणि त्याला म्हणतात तपोयज्ञ. सरळ सोपी व्याख्या. पुढे सरकतो. एक योग यागही आहाती जे सांगितले. या प्रकाराला तपाच्या सामग्रीने उत्पन्न केल्या जाणाऱ्या असल्यामुळे त्याला तपोयज्ञ म्हणतात. आणखी जे प्रकार सांगितले ते हठ अष्टांग योगी यज्ञच आहेत. हठयोग अष्टांग योग हे यज्ञ कसे? याच्यामुळे तप म्हणजे तेज निर्माण होतं, चैतन्य शक्ती जागृत होते, चैतन्य ऊर्जा जागृत होते, ब्रह्मांडीय ऊर्जा खेचली जाते. या सगळ्याला तप म्हटलेलं आहे. आता योग यागाने कसं होतं? योग याग, योग आणि याग. याग म्हणजे यज्ञ आणि योग म्हणजे लोकांनी फक्त एवढेच अर्थ केले रामदेव बाबांचे 4 प्राणायाम आणि योगासनाचे प्रकार. तेही यज्ञ आहेत, कारण योगासनामध्ये 84 प्रकार तर आहेत, तसं अजून अनेक प्रकारचे योगासन आहेत. ह्या योगासनामधून काय होतं? हे संपूर्ण शरीर फ्लेक्झिबल होतं, कराकर वाकू शकतं. प्रत्येक पार्ट्स याचा असा रिजिड, ज्याला कठीण म्हणतायत,
लाकडासारखं दगडासारखं शरीर नाही, ते मऊ व्हावं, त्याचं काठिण्य संपावं, कठीण परमाणू त्याचे जावेत आणि फ्लेक्झिबल व्हावं, असं कराकर वाकावं, प्रत्येक पार्टला व्यायाम मिळावा म्हणून त्याची रचना केलेली. आणि त्या पार्टमध्ये चेतन ऊर्जा जागृत व्हावी म्हणून तेही तप आहे. प्रत्येक योगासन तपामध्ये येतं. म्हणून कर्मयोगाची साधना तुमची अफाट असेल, रोज 3 तास कमीत कमी, तर तुम्हाला कुठलेही योगासन करायची गरज नाही. इतक्यावरही तुम्ही साधना जर करत नसाल तर योगासनाची गरज शेवटपर्यंत आहे. प्रत्येकाला योग मिळाला तरी, सिद्धगुरू मिळाले तरी, राजर्षी योग मिळाला तरी, प्रत्येकाला योगासनाची गरज आहे. पण तुमची 3 तासाच्या वर जर साधना असेल कर्मयोगाची, तर फार योगासन करण्याची गरज नाही. आपोआप काठिण्यविरे, कठीण कठीण जे इंद्रिय झालेत ना, रिजिड झालेले आहेत, दगडासारखे झालेले आहेत, वाकत नाहीत, त्या सगळ्यांमध्ये एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी येते, वाकू लागतात. प्रत्येक पार्टला व्यायाम मिळाला पाहिजे, त्या पार्टमधले सेल जागृत झाले पाहिजे, त्या पार्टमधली नाडी शुद्धी झाली पाहिजे, त्या पार्टमधली रक्तशुद्धी झाली पाहिजे आणि त्या पार्टमधून प्राणायाम झाला पाहिजे. प्राणायामामुळे ते सेल, त्यांना ऊर्जा मिळेल. किती 25 अरब सेल आहेत खालच्या शरीरामध्ये आणि 20 अरब न्यूरॉन्स आहेत मेंदूमध्ये. 25 अरब खाली आणि 20 अरब वर. इतक्या सेल्सला प्राणायाम पाहिजे, इतक्यांना रक्तपुरवठा शुद्ध पाहिजे, का चर्वंतर पण पाहिजे, नाडी शुद्धी इतक्यांना चांगली पाहिजे, नाही ते फटाफट मरतील आणि मग आपण कमजोर होऊ. यमधर्मराज आनंदानं वाट पाहतील आपली, कधी येशील मनमोहना, वर नरकाला वाट पाहतील. म्हणून हे सगळं शुद्ध झालं पाहिजे. आणि याच्याकरता प्रत्येक सेल्सला तुम्ही जगवतायत, मरू देत नाही, हे पुण्य नाही का? हाही यज्ञ आहे. त्यांना चैतन्य ऊर्जा बारीक बारीक सेल्सला देखील मिळणं, हाही यज्ञ आहे. म्हणून योगासनं हाही यज्ञ, प्राणायाम हाही यज्ञ. त्यांना जगवणं. अरे 25 अरब 20 अरब न्यूरॉन्स आणि 25 अरब सेल यांना तुम्ही जगवतायत, पुण्य का पाप? आणि यांना तुम्ही मारतायत. आम्हाला डायबिटीज झाला, किती परमाणू मेले? बीपी झाला, किती मारले? हत्या केली. तुम्ही हिंसक आहेत का अहिंसक आहेत? काय आहेत? सहज म्हणतो, अरे मारले किती? आपण कोण? भक्त का अभक्त? भगवंतानी दिलेल्या ह्या सगळ्या वस्तू मारण्याचं काय आपल्याला हे आहे? म्हणून याला यज्ञ म्हटलेलं आहे. यांना जगवणं, नुसते आपले पोरं बाळं जगवणं नाही, नुसते रोगी जगवणं नाही, आतमध्ये देखील हे चेतन साम्राज्य जे उभं आहे, आतमध्ये जीवांचं विश्व आहे. अरे विश्वामध्ये तरी संख्या कमी हो, 6 अरब, इथे करोडो अरब आहे. किती विश्व आपल्यामध्ये बसतात. यांना तुम्हाला वाचवायचं आहे. भगवंत त्याच्यातनं प्रसन्न होणार आहे, भगवंत प्रसन्न होणार आहे. याला तपच म्हटलेलं आहे. म्हणून योगामधले सर्व प्रकार. आता तुमची नाडी शुद्धी झाली. आता नोती धीती अष्टांग योग हठयोगामध्ये काही क्रिया आहेत. नीती धोती, नाकात काकडे घालून पाणी सोडणं, गुदामधून पाणी ओढणं, एनिमा घेणं, शरीर शुद्धी करणं, ही नलिका साफ करणं, आतडं पोटातून बाहेर काढून पुन्हा साफ करून आत घालणं, ही सगळी साफसफाई देखील यज्ञ आहे. कारण ह्याच्यामध्ये सगळं शुद्ध होत चाललेलं आहे आणि भगवंताचं देव मंदिर शरीर होत चाललेलं आहे. म्हणून तो यज्ञ आहे. कारण ज्या भगवंताला ह्या देहामध्ये प्रगट व्हायचं,
त्याचं हे देह मंदिर आहे. हा देह त्याचं मंदिर बनलं पाहिजे, पवित्र बनलं पाहिजे. आणि याच्यासाठी याची शुद्धी झाली पाहिजे. 25 अरब सेल आणि 20 अरब न्यूरॉन्स यांना वाचवणं हा यज्ञ आहे. यांना मारणं ही हिंसा आहे. यांना जगवणं हा यज्ञ आहे. म्हणून योग आणि याग हे यज्ञामध्ये येतात. नामजप हा यज्ञ आहे. नामाग्नी निर्माण होतो. नामाग्नीतून देखील चेतन ऊर्जा जागृत होते, शरीर शुद्धी होते. म्हणून हाही यज्ञ, याला नामयज्ञ म्हणतात. कनिष्ठ यज्ञ येथे सगळे, पण कुंडलिनी जागृतीपूर्वी अतिशय श्रेष्ठ, प्रत्येक गोष्ट श्रेष्ठ. आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतरही जर तुम्हाला हे इंजन पाहिजे असतील तर घ्यावी लागणार आहेत, जोड घ्यावी लागणार आहे. तुमची मनप्रवृत्ती बघून तो गुरु तो मार्ग देईल, तो अवलंबायचा असतो, मनाने नाही. त्यानंतर कोणाला नामाचं आलंबन असेल, कोणाला योगासनाचं आलंबन असेल, कोणाला शरीरशुद्धीचं आलंबन असेल, अनेक गोष्टी त्याला इंजन म्हणून द्याव्या लागतात. ह्या सगळ्या यज्ञ प्रकारामध्ये मोडतात. योग याग ही आहाती जे सांगितले, हे सगळे यज्ञामध्ये येतात. पण कनिष्ठ यज्ञ, एकी शब्दी शब्द यजिजे, तो वाग यज्ञ म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञ. एका प्रकारामध्ये शब्दानी शब्दाचे हवन केले जाते, त्यास वाग यज्ञ म्हणतात. ज्या ज्ञानाने ज्ञेय ब्रह्म मिळते त्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. एकी शब्दी शब्द यजिजे, शब्दाने होम केले जातं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पसायदानामध्ये जी ओवी टाकली, एणे वाक यज्ञे तोषवे, आता विश्वात्मक देवे, येणे वाक यज्ञे तोषावे. हे विश्वात्मक देवा, मी वाक यज्ञ केला. वाक यज्ञ, वाक म्हणजे शब्द, शब्द यज्ञ केला. याला शब्द ब्रह्म म्हटलंय. आता हा शब्द यज्ञ, यज्ञ शब्दांचा यज्ञ झाला पाहिजे. शब्दांचं काय म्हणतात, असं शस्त्र बनून नुकसान होऊ नये. शब्द दुधारी तलवार आहे. काही शब्द यज्ञ बनतात, कोणाचं कल्याण करतात, आणि काही शब्द त्याचा संसार नष्ट करतात आपल्या बोलण्याने. ते शब्द असुरीत भावाचे, ते यज्ञ नाही आहेत. पण कुठलाही उच्चार केलेला शब्द हा यज्ञ नाही. यज्ञ तोच ज्याच्याने आत्मकल्याण होईल, ज्याच्याने विश्वकल्याण होईल, ज्याच्याने राष्ट्रकल्याण होईल, ज्याच्याने समाजाचं कल्याण होईल, ज्याच्याने दुसऱ्याचं कल्याण होईल आणि स्वतःचं आत्मकल्याण होईल. त्यासाठी लागणारे शब्दांचं नियोजन प्रयोजन जे जे काही असेल ते वाक यज्ञ आहे. हे पहा, एखादा सारखा रडतोय, त्याला काही मार्ग सुचत नाही, आणि त्यांचं तुम्ही सांत्वन केलं काही शब्दाने, तो उभा राहिला, त्याच्या जीवनामध्ये तुमच्या शब्दांनी यज्ञ झाला. त्याच्यामध्ये चेतनेची फुंकर मारून तुम्ही त्याला उभं केलंय, लक्षात घ्या. नाही त्याला निगेटिव्ह अप्रोच नाही, कशाला जातोस, कशाला जातोस, मरशील, असं नाही. त्याला उभं केलंय तुम्ही. म्हणून जे जे तुम्ही ज्याला उभं केलंय, संसारात असो परमार्थात असो, त्याचं कल्याण केलंय, आपलं केलंय, लोकांचं केलंय, समाजाचं केलं,
राष्ट्राचं केलं, रोग्यांचं केलं, हे सगळे आणि ज्या शब्दांनी केलं तो वाक्ययज्ञ. द्रव्यानी केलं द्रव्ययज्ञ, शब्दांनी केलं वाक्यज्ञ. म्हणून तो गोड बोला. ऐसी वाणी बोलिये मन का पाखोय, आवरण को शीतल करे आपहू शीतल होय. अशी वाणी गोड बोला. कबीरदासजी म्हणतात तुमचं हृदय विशाल व्हावं आणि त्याच्या हृदयात देखील विशालता निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं आणि शांत व्हावेत. ते अशांत झालेले ती माणसं शांत व्हावी तुमच्या शब्दाने. लक्षात घ्या, त्याला म्हणतात वाकयज्ञ. त्याला शांती, दया, क्षमा, करुणा, जे जे सद्गुण त्याच्यामध्ये निर्माण तुमच्या शब्दांखातर होतील, तुमच्या वाक्यामुळे होईल, तो सगळा वाक्ययज्ञामध्ये. माऊलींनी विश्वाचं कल्याण केलंय म्हणून हा वाक्ययज्ञ आहे. फार मोठा आहे. विद्यादान वाक्ययज्ञामध्ये येते. ट्युशन क्लासेस घेऊन जे शिकवल्या जातं आणि तो मुलगा खरंच जर मेरिटमध्ये आला, वाक्ययज्ञ झाला, पुण्य मिळालं. हा वाक्ययज्ञ आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीसाठी तयार झाले, अजून मनापासून कोणी तयार होत नाही, कारण अजून काहीही समजलं नाही आम्हाला आणि पचलंही नाही. किती जणांना प्रवचनं येतात आणि किती जण तयार झाले. 2-3 आशे झाले. लक्षात घ्या, हा मार्ग असा आहे. बाप्पासाहेबांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही प्रचार प्रसार केला त्याची लिंक आमच्या पूर्णत्वाकडे जोडलेली आणि प्रचंड स्थितीतले जे अनुभव येत चाललेले त्याची लिंक त्याच्याशी जोडलेली आहे, ती प्रभूंनी जोडलेली. जितकं तुम्ही दान कराल द्याल तितकं तुमचं भगवान वर्षाव करील. तुम्ही जे द्याल ना त्याच्यापेक्षा अनंत पटीनं त्याला तुम्हाला द्यावं लागतं. प्रश्न आहे, आपण देतोत का? किती तयार आहेत? किती जण नोट्स आणतात, किती जण नोट्स घेतात, किती जण घरी जाऊन वाचतात, फक्त ऐकतात. जितके तसेच ऐकत असतील ते तिथेच राहू शकतील, नाही जाऊ शकणार. मी लिहून देतो, नाही जाऊ शकणार. जोपर्यंत तुम्हाला बोलता येणार नाही आणि तळमळून आतून माऊलींच्या कार्यांचा तो वाक्ययज्ञाचा प्रसार आहे, त्याच्याशी लिंक आहे. मी माझ्याच कॅसेट ज्यावेळेस ऐकतो, आता सुरू केलं आहे मी, हे 1 सेकंद इकडे तिकडे माझी नजर जात नाही, माझ्यावरच त्याचा प्रचंड प्रभाव पडतो. जे जे ऐकत असतील कृपा करून रोज कमीत कमी 1 कॅसेट, जास्तीत जास्त 2 तासाची ऐकलीच पाहिजे पहिल्यापासून. पहा मनस्थिती कशी तयार होते आणि भावस्थिती कशी होते. काहींनी अजून 1 कॅसेट विकत घेतलेली नाही. जन्म गेला म्हणून समजा, गेला. आणि घेतली पण ऐकत नाहीत, तेही गेले. दुसऱ्याचे घेऊन ऐकतात, किंमत नाही. का सांगत चाललोय? हा वाकयज्ञ माऊलींनी केला, हा विश्व वाचवण्याकरता. आपण करतोय हा कशा करता? माऊलींच्या वाकयज्ञांचा प्रसार जर विश्व उभं राहणार असेल आणि आपण ते केलं नाही, आपली स्थिती काय होणार आहे? मी या काल औरंगाबादला विषय थोडा मांडला, माझ्याबरोबर जे रामकृष्ण शहाणे होते मांडला, काही आपल्या औरंगाबादच्या साधकासमोर. मी त्याचा परिणाम पाहतोय त्या कॅसेटचा, प्रचंड आहे.
आज आम्हाला येऊ वाटत नाही, ऐकू वाटत नाही, काही करू वाटत नाही. भगवंत काय करील अशी तुमची इच्छा आहे. मला त्यांनी भेटावं जरूर, की ज्यांनी सगळे नियम उल्लंघन केलेत तरी भगवंतांनी त्याला दिलंय. आपण जर आपल्या सुधारणा करू आपल्या याच्यातनं, प्रवचनातनं, की नाही बाबा काही गरज नसताना पण लोक पारंगत झाले, काही नसताना मला ठोके बसले, तुम्ही सुटणार. 2-3च तयार होतात. मग बाप्पासाहेब म्हणतात ते खरंच आहे, सिंहाचे छावे फार कमी असतात, डुकराचे पिल्ले खूप असतात. हेच मानायचं का? एकी शब्द शब्द यजिजे तो वाक यज्ञ म्हणिजे. वाक यज्ञ झाला पाहिजे, आणि आपल्या याच्यात वाक यज्ञाला फार मोठं महत्व आहे. अरे तुमचे प्रवचन काय, तो पिंपळगावकर संजीव ज्याची मतं सगळी विरुद्ध होती, परवा 3 तास भेटून गेला. कारण वैभव मिळतंय ना, आता कोल्हापूरपर्यंत धडका चाललेले आहेत, मारतोय, सगळे लोक बोलावत आहेत. म्हटलं आता जड अभ्यास झाला पाहिजे. बस झालं चरित्र, किती दिवस ही सामुग्री पुरणार आहे. जरा इकडे वळा, तयार व्हा म्हणलं. तो पेटलाय अगदी. अजून तुम्हाला मान सन्मानच माहीत नाही, जग किती विचारतं. थोडं माहीत झालंय अनिताकडला, सुजाता भंडारेला, आधी आपण काय होतो आणि काय झालो. अरे आम्ही काय होतो सांगा ना. आज हे जे सगळे विचारतायत, कोणामुळे? ही जर सिद्ध मंडळी मिळाली नसती आणि आम्ही केलं नसतं, आमचं काय झालं असतं. आणि तुम्ही काही केलं नाही, तुमचं काय होणार आहे? फक्त ऐकणार, निघून जाणार, आणि बुद्धीतून सगळं पुसून टाकणार. एकी शब्द शब्दी शब्द यजिजे तो वाग यज्ञ म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय यजिजे तो ज्ञान यज्ञ. एका प्रकारामध्ये शब्दांनी शब्दांचे हवन केले जाते. संगीत हे देखील नाद ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे. शब्दांनी शब्दांचं यजन, त्याच्यामधनं देवता प्रसन्न आहे. आणि तुमच्या शब्दांनी देवही प्रसन्न झाला पाहिजे. सगळं उभं राहिलं पाहिजे. शब्दामध्ये फार सामर्थ्य आलं पाहिजे. बरं, ते तप आहे. आमचं कोणी ऐकत नाही, बायकोही नाही, पोरही नाही, नोकरही नाही, कोणीच नाही. काय शब्दामध्ये पावर आहे आपल्या. वा वा वा. सुनही ऐकत नाही, सून म्हणते सासू ऐकत नाही. काय शब्द भांडार आहे, काय पॉवरफुल बॅटरी आहे. एकी शब्द शब्द यजिजे तो वाक यज्ञ म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय यजिजे तो ज्ञान यज्ञ. ज्या ज्ञानांचे ज्ञेय ब्रह्म मिळते त्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. पूर्वी आत्मयज्ञ सांगितला, ब्रह्मयज्ञ सांगितला. हा कनिष्ठ यज्ञ ज्ञानयज्ञ का म्हटलंय? जोपर्यंत काहींना ज्ञानेश्वरीची किंमत नाही. काय करायचे ज्ञानेश्वरी? आम्ही साधनेला येऊ. काय करायचं आम्हाला जास्त ऐकून? डेव्हलपच होणार नाहीत, बिलकुल डेव्हलप होत नाहीत. हे दिलंय कशा करता? अरे का अवतार झालाय, अवतार. हे जर मायनस केलं, साधनेतले अनुभव 0. साधना केली म्हणजे सगळं मिळतं, हा सगळा खोटेपणा आहे. मला निश्चित येऊन भेटा, की ज्ञानेश्वरीचा आमचा संबंध नाही तरी आम्हाला मिळाला. लक्षात घ्या काय म्हटलं. हा ज्ञान यज्ञ आहे.
ज्यामुळे, ज्या प्रोसिजरमुळे, जे प्रयोग माहीत झाल्यामुळे, जो बारकावा माहीत झाल्यामुळे, ज्या ओवीच्या खोलीमुळे, ज्या ओवींच्या शब्दसंपदेमुळे, अरे मी बोलतोय हा ज्ञान यज्ञ आणि वाक यज्ञ आहे. अनुभव येत नाहीत बोलत असताना? अरे शब्दांचे शस्त्र बनतात, हे क्षेपणास्त्र बनतात आणि साधकाच्या आत्मशक्तीवर ते प्रभाव करतात. हे वाक्य येत नाही. आणि हे शब्द समजून ज्या वेळेस मी सांगतो, त्याची सखोली, त्याची विशालता आणि ती वाणी, त्याच्यामधनं काय अनुभूती येते तुम्हाला माहिती आहे. साधक जाणू शकतील. अरे कॅसेटमधून यायली अनुभव. कॅसेट ऐकताना अनेकांना काही अनुभव यायला लागले. म्हणजे कुंडलिनी जागृतीत यांनाच नाही, ज्यांची नाही झाली त्यांची मी ऐकलेत. कारण तो आत्म्याचा विस्तार आहे, भगवंताची स्तुती आहे आणि भगवंताचे प्रयोग आहेत की ज्या वाणीतनं तुम्हाला ते कळतील. आज हिंदुस्थानमध्ये ज्ञानेश्वरी मायनस केली तर कुठेही प्रयोग खास चालत नाहीत. त्यामुळे साधक तिथले तिथेच आहेत. महाराजांना माहीत आहे, नाही यांना माहीत आहे, म्हणून अज्ञान यज्ञ वाकयज्ञ शब्दांनी करायचा आहे. त्याच्याशिवाय ग्रीपच घेऊ शकणार नाहीत. आपल्याला तर हिंदुस्थानला द्यायचं आहे. अजून तर आपणच जागे नाहीत. घेतील कधी आपल्याला त्याची चिंता नाही. एकी शब्दी शब्द यजिजे, तो वाग यज्ञ म्हणिजे. ज्ञाने ज्ञेय यजिजे, तो ज्ञान यज्ञ. शास्त्रज्ञान द्या, पण ज्याच्यातनं आत्मविकसित झाला पाहिजे, ते प्रयोग दिले गेले पाहिजेत. निस्त्याच भागवताच्या गप्पा मारल्या, काय मिळालं त्याचा रिझल्ट पहा. मिळालं काय? दिलं असेल ना भगवंतानी. काय होतं, आपण भागवत कथा ऐकतो, 7 दिवस काही झोपीत, काही याच्यात त्याच्यात, किती जणांना फायदा होतो मला माहीत नाही. ठराविक काही प्रसंग आहेत, काही चरित्र आहेत, त्याच्यामध्ये जरा एक मनस्थिती चांगली होते. पण ही भावस्थिती मनस्थिती चांगली झाल्यानंतर जो पुढचा प्रयोग पाहिजे तो कोणता? 121 जरी भागवत ऐकली तरी होणार काय? लगेच त्याचे पुढचे प्रयोग पाहिजेत. प्रयोग भूमीचं नाही. आम्ही पुन्हा तेच ऐकतो. पुढचा धडा कोणता, कशा करता ते सांगितलेलं आहे. भागवत. भागवत भगवंताचा भागवत धर्म रक्तामध्ये भगत भाव निर्माण करणारा जर निर्माण होणारा असेल त्या भागवत कथेमधनं, तर सांगणारा कोणत्या क्वालिटीचा पाहिजे, ऐकणारा कोणत्या पाहिजे. बरं ठीक आहे, सांगणारा साधारण आम्ही तसेच, ठीक आहे, पण त्याच्यात किती क्वालिटीमध्ये फरक झाला. आणि दुसरी ऐकत असताना अजून वरचा थोडासा वरची पायरी झाली पाहिजे ना प्रगतीची. आणि नाही झाली तर उपयोग काय? महाराजही तिथेच, ऐकणाराही तिथेच. हा वाकयज्ञ नाही आहे. वाकयज्ञ ज्ञानयज्ञ बनला पाहिजे. नंतर आत्मविकासाची दालनं एक 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 टप्पे पार करीत त्यानं नेलं पाहिजे. लक्षात घ्या काय म्हटलं ते. आणि अनुभूती त्याला आली पाहिजे. म्हणून त्यालाही शास्त्र ज्ञानाला, त्या प्रयोगांना त्यालाही ज्ञान यज्ञ म्हणलं. कारण ते जर नाही समजले तर तुम्हाला काही समजणार नाही. आज अनेक साधूंना कर्मयोग माहिती नाही. अनेक जैन साधूंची माझी भेट होते. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, शब्दच नाहीत त्यांच्याकडे. हा योगाग्नी असतो, हा योगाग्नी आहे की ताप आहे, फरकच माहिती नाही. अवघड आहे. जायचंय मला. एका साधूंना परवा कालच भेटून आलो, पुन्हा त्यांनी बोलावलं. हा ज्ञान यज्ञ माहिती पाहिजे. नाही तर आपल्याला काय येतं, चूक येतं की बरोबर येतं, कुठून तुम्ही रेफरन्सेस पाहणार.
काही मनाने आपण कल्पना केले तर होणार नाही ना त्या. म्हणून हे सगळं आलं पाहिजे. जर नाही आलं तर तुमचे वांगे विकल्या जाणार नाहीत, लोकांच्या गारगोटी विकल्या जातील, लोकांचा सडका मालही विकला जाईल. तुमचा चांगला माल कोणी घेणार नाही, कारण सांगताही येत नाही, बोलताही येत नाही, प्रयोगही माहीत नाहीत, आणि आम्ही कधी लक्षही दिले नाही. म्हणाला नाही आमचं खरं सांग का लक्षच नव्हतं. आम्ही एखाद्या वेळेस ज्ञानेश्वरीला जात होतो मधून मधून मधून, पार संपलं. हे अर्जुना सकळ कुवाडे, हे सगळे जरुरी आहेत सिद्धयोग मिळण्यासाठी. परितेची कर्म आचरिजे, तरीच हा योग पविजे. जरुरी आहे आणि प्रचार प्रसारासाठी आपल्याला जरुरी आहे. हे भांडार माऊलींनी स्वतः सांगितलं, मला एकट्याला भोगण्याकरता नाही. कोणती ओवी? किंबहुना निवृत्ती राया, किंबहुना निवृत्ती राया, हातातळी देऊनी केले मज सुखया. किंबहुना निवृत्ती राया, माझ्या श्री गुरुनाथांनी हातातळी मला हातावर घेतलं, घेऊनी केले मज सुखया. दोन्ही हाताच्या तळावर ते असं होतं, वर एक आशीर्वादाचा हात आणि खालून असा हा हात. मला सुखी केलं, महासुखाच्या डोहात नेऊन सोडलं. ते निवांत चिमिया भोगावे की, मी एकट्यानेच भोगावं का, हा प्रश्न आपल्याला विचारलाय माऊली. किंबहुना निवृत्ती राया, हातातळी देऊनी केले मज सुखया. ते निवांत चिमिया भोगावे की. एकट्याला भोगण्याकरता नाही आहे. आम्हाला नाही समजून सांगता आलं आणि त्याचं आपल्याला जर लाईनवर त्याला नाही आणता आलं, हा दोष कोणाचा? आपला नाही. आपण लोकांवर ढकलतो, त्याला समजणं किद्दा सांगितलं बेट त्याला. अरे तुझ्या वाणीत तप नाही आहे, तुझ्या शब्दात तप नाही आहे, तुला स्वतःलाच कळलेलं नाही आहे, समजही नाही आहे आणि समजलंही नाही आहे. आपल्यालाच कळलं पाहिजे. काल डॉक्टर मुरंबेकर इथे आले होते. तसे ते फार एक प्रकारे लवकर विश्वास न ठेवणारे होते. मला म्हणाले तुमच्या कॅसेट्स ऐकतोय, ऐकल्यानंतर असं वाटतं आपल्याला समजलं, पण नंतर पाहतो काहीच समजलं नाही. विचार करतो, लक्षात काहीच राहत नाही, पुन्हा ऐकावी लागते, नंतर काहीतरी पुन्हा वेगळंच येतं. कालही म्हणले मला अगदी वेगळे, पण तीच कॅसेट रिपीटेडली जरी ऐकली तर आगळे वेगळे पण येते म्हणले. फारच विशाल आहे म्हणले, किती ऐकावी असं वाटतं. आणि आपल्याला ऐकूच वाटत नाही. वाटणारच काय, जिथले तिथेच आपण. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अति साकडे, परिजितेंद्रियाशीची घडे योग्यता वशे. संजय पिंपळगावकरांनी सांगितलं, सांगत चालतो अशी मस्ती येते म्हणले, कसे शब्द उच्चारले जातात आता मलाही कळत नाही. म्हणलं आता कळलं. ते म्हणे अगोदर मला वाटायचं की प्रिपरेशन करून जावं, प्रिपरेशन करीत होतो म्हणले, आता काही नाही म्हणले, सगळं सुटलं. धो 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 प्रवाह येतो म्हणलं. म्हणलं भगवान जर प्रसन्न असेल ना, प्रवाह येतो. फक्त मनामध्ये आपल्या पाहिजे मात्र.
भगवंताच्या कार्याचा प्रसार हे ब्रीद झालं पाहिजे. म्हणजे आपोआप ती चेतन ऊर्जा प्रवाहित होते आपल्या ह्याच्यात. हे अर्जुना सकळ कुवडे, जे अनुष्ठिता ती साकडे, परी जितेंद्रियाशीची घडे योग्यता वशे. अर्जुना, हे सर्व यज्ञ अति बिकट आहेत, कारण त्यांचे विज्ञानी अनुष्ठान करणे अतिशय कठीण आहे, म्हणजे अशक्यच आहे. कोणते? हे 6 यज्ञ: द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, वाक्यज्ञ, ज्ञानयज्ञ, सगळे कठीण आहेत. त्याचं कारण त्याचं विज्ञान समजलं पाहिजे. अहो, तुम्ही प्रवचन देतायत पण भावच नाही आहे मनामध्ये. कठीण नाही? लोकांना पटतही नाही, लोक प्रभावितही होत नाही आहेत. द्रव्ययज्ञ असेल, कोणाला द्यावं, किती द्यावं कळतच नाही आहे. कोणाला किती द्यावं, नको त्याला देतो, नाही त्याला देत नाहीत, चांगल्या कार्याला कधीच देणार नाहीत, कळत नाही. वैज्ञानिक त्याची पद्धती काय, रीती काय, सायंटिफिक विधिविधान काय. यज्ञाचं देखील सायंटिफिक विधिविधान आहे. यज्ञाचं हवनकुंड कसं असावं, किती इंचाचं असावं, किती खोल असावं, कसं असावं, कसं सारवावं, शब्दांची फ्रिक्वेन्सी कशी निघावी. कुठलंही पहा, नामजप देखील कठीण आहे. निस्त्या माळा घेतल्या आणि ढोरो काही करीत बसले नाही, त्याचं एक विज्ञान आहे. नामजपाचंही त्याची लय, त्याचा ताल, त्याची भावना, त्याची श्रद्धा, त्याची ती सायकल अशी निर्माण झाली पाहिजे. काय कठीण आहे. आता एक 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 सांगत नाही आता प्रत्येकाचं विज्ञान, पण कठीण आहे अर्जुना असं म्हटलंय. स्वतः मानवी बुद्धीनी करण्याचे जे जे प्रयोग आहेत त्याच्यात एक विज्ञान आहे, एक सायन्स आहे. ते जर नाही अनुकरण केलं तर वायफट झालं म्हणून समजा. अनुष्ठान करणे अतिशय कठीण आहे, म्हणजे अशक्यच आहे. जाणत्या साध्य मंत्र तंत्र काळ, एरतो सकळ मूढ लोक. जाणत्यालाही मंत्रतंत्र कळणार नाहीत, बाकी तर मूर्खच आहेत तुकाराम म्हणतात. त्यांना काय कळणार, म्हणजे अशक्यच आहे. परंतु ज्याने इंद्रिय पूर्ण जिंकली आहेत त्यासच तशी योग्यता येऊन त्या त्या यज्ञाचे अनुष्ठान जमते. ती पहा. कोणत्याही योगात प्राणवीर्याला महत्त्व आहे. जितेंद्रियता, प्राणवीर्य, जय श्लोक 34 प्रमाणे श्रीगुरु शरणागती या पात्रतेवर राजर्षी किंवा ब्रह्मर्षी योग मिळण्याची आशा असते. हे सगळे योग याच्यासाठी कठीण आहेत. काही ब्राह्मण यज्ञ करत असताना अगोदर भरपेट नाश्ता करतात. सांगा, साधी ऊर्जा कशी निर्माण होईल त्या शब्दांमधून? मी पाहिलंय, पोहे शिरा अगोदर हाणतात, नाश्ता. आमच्या पवाराच्या भाषेत हाणतात म्हटलं पाहिजे. खातात म्हटलं तर ते त्याला एक सौम्य. हाणतात म्हणजे ते काही पोटाच्या वरून जातं ते सगळे. बाबुराव पवारची काही भाषा आहे ती फिट आहे. ओरपतात, कारण दाताला लागूच देत नाहीत, फळकन गिळतात. श्रवण नाही, तर्पण नाही, काही नाही, अर्पण नाही. आणि त्यानंतर अपान वायू सुटत राहतो, इकडे मंत्रजप चालत राहतो. पुन्हा रात्री खातात. नाही. बाप्पासाहेब आम्हाला ज्यावेळेस आम्ही हवन करायचो 7-7 तास, शौच नाही, लघवी नाही, पाणी नाही, उठणं नाही, 7-7 तास सप्तशतीचे हवन चालायचे. त्यावेळेस आम्ही बसलेलो. खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. त्यानंतरही पुन्हा काही तास नाही. कळंबरकरला माहिती आहे, बसून सकाळी 6ला जर बसलो तर 2ला संपायचा तो यज्ञ. किती तास झाला पहा. काही नाही खायचं. आणि एकदा शेखरकडे आम्ही गेलो, बाप्पासाहेबच्या समोर काही ब्राह्मण आले,
वेदाचं काही ऋचा म्हणू लागले आणि खात असताना पान कुटू लागले. बाप्पासाहेब असे उठूनच गेले तिथून. पानाचा खलबत्ता एकीकडे चालू आहेत आणि इकडे वेदमंत्र म्हणतायत आणि पुन्हा वेदमंत्र म्हणता म्हणता बुकणी अशी त्या पानाची पुन्हा खातायत आणि म्हणतायत, पिचकाऱ्या टाकतायत. काय हवन आहे, काय शुद्धी आहे. 5 सप्तशतीचे पाठ नवरात्रात काही मंदिरामध्ये चालतात. देवी बसली की नाही मंदिरात मला माहिती नाही. इतके फास्ट बोलतात, कुत्रे देखील थांबत नाहीत. मी पाहत होतो निदान कुत्रे, कारण वस 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 त्या देवीच्या मागं लागल्यासारखं कुत्र्याला वाटतं आपल्याही मागं लागले, ते पळून जातात. देवी कशाला टिकेल? गोडवा नाही, माधुर्य नाही, भक्ती नाही, भक्ती रस नाही. कसा वाक्यज्ञ होईल होतो? म्हणून आपण करावा, आपणच सगळं करावं. तरी आणि त्याच्यासाठी जितेंद्रिय असलं पाहिजे. म्हणून जिभेवर कंट्रोल पाहिजे, सगळ्या शरीर इंद्रियावर कंट्रोल पाहिजे. सारखं तुम्ही लॅट्रिनला जर गेले, युरिनला जर जात असाल, करू नये हे सगळे प्रयोग. साधना ठीक आहे, त्याला काय बिचारीला कधी करता येते. मध्येच उठतायत, मध्येच जात आहेत. समजा सप्तशतीचे 3 तासाचे पाठ आहेत, मध्ये उठता कामा नाही. खरं म्हणजे मांडी हलविता कामा नाही. ऊर्जा वाढत असते, त्याच वेळेस तुम्ही बिच्छू देता. मध्येच उठून गेले, मध्येच येऊन बसले, पुन्हा एक पाठ केला, मध्येच उठून गेले, केव्हाही आले, नंतर आले, मध्ये आले. टायमिंग तंतोतंत जुळलं पाहिजे सगळं. म्हणून जितेंद्रियता पाहिजे, इंद्रियावर ते लगाम पाहिजे, इंद्रियावर कंट्रोल पाहिजे. काही लोक जेवणावर ते कंट्रोल नसतं, 7 दिवस येतच नाहीत. मी पाहतो 2-3 दिवस खाडे पाडतात. कारण सकाळी उठावं लागतं ना. चरवंतर पण नसलं की सकाळी उठूच शकत नाही माणूस. म्हणून उपवास म्हटलेला आहे. उपवासाचं महत्त्व अजून दुसरं काही नाही, निदान तुम्ही योग्य वेळेस उठावं. नाही जागेत काही लोकांना, आणि आलं तरी सप्तशतीत अशी झोपतात. नाही म्हणले साहेब, एखाद्याला म्हणलं काय झालं, ते काय होतंय म्हणले, आम्ही ते लाईन पाहतो आणि नंतर डोळेच झाकतात. झाकणार नाही ते काय, कुशाल झोपली म्हणायचं. नाही नाही, ध्यान लागलं साहेब, ध्यान. म्हणून इंद्रियावरती लगाम पाहिजे, इंद्रिय संयम पाहिजे. आणि इंद्रिय संयम आणि जितेंद्रियता असेल तर कर्मकांडांच्या यज्ञाचं फलित मिळतं आणि त्यानंतर सिद्ध गुरूंची भेट होते आणि पुढचा मार्ग मिळतो. इंद्रिय संयम पाहिजे. नामजप करायचा आहे, 3000 रोजचा समजा करायचा असेल, झालाच पाहिजे. माहिती नाही केला काय, राहिला काय, गेला काय, असं नाही. वेळ म्हणजे वेळ, काळ म्हणजे काळ, टाईम म्हणजे टाईम, बसण्याची वेळ आणि त्याची फ्रिक्वेन्सी लय सारखी. आणि आता जी फिलिंग आहे त्याच्यापेक्षा उद्याची फिलिंग जास्त चांगली पाहिजे. आपली घसरलेली असते, घसरली की समजायचं कुठंतरी गडबड झाली, तो जप बरोबर नाही. शेखरने सांगितलं होतं एकदा, त्याचं तुम्ही आज इथपर्यंत गेलात, त्याच्या पुढे उद्याची चाल पाहिजे की तुम्ही खाली पडले पाहिजेत. खाली पडले तर पुन्हा विचार करावा लागेल काय काय कोणते कुपत्ते झाले. साधना वरची असली पाहिजे की खाली गेली पाहिजे तुमची. परी जितेंद्रियाशीची घडे योग्यता वसे. विज्ञानी अनुष्ठान करणे अतिशय कठीण आहे, म्हणजे अशक्यच आहे. परंतु ज्याने इंद्रिय पूर्ण जिंकली आहे त्यासच तशी योग्यता येऊन त्या त्या यज्ञाचे अनुष्ठान जमते. म्हणून ते विज्ञान पूर्ण आपल्याला आलं पाहिजे, वैज्ञानिक ढंगाने प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. ते प्रवीणतेत भले आणि योग समृद्धी अथिले, म्हणून आपण पाती केले आत्महवन. वरील अभाव योगामध्ये इंद्रिय प्राणवीर्य ज्यात जे चांगले प्रवीण असून
योग्य समृद्धीने संपन्न असतात तेच हे यज्ञ करू शकतील, कारण त्यांनी आपल्या जीवनबुद्धीचे त्या परमात्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते. ह्या 6 कनिष्ठ यज्ञातनं भलेही नामजप असो, वाक्ययज्ञ असो, तपयज्ञ असो, योगयज्ञ असो की योगासनं असोत, प्राणायाम असोत, द्रव्ययज्ञ असो, आता जे सांगितलेले सगळे, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये काय पाहिजे? अभाव योगामध्ये इंद्रिय प्राणवीर्य जया जे चांगले प्रवीण असून योग समृद्धीने संपन्न असतात तेच यज्ञ करू शकतील, कारण आपल्या जीवबुद्धीचे त्या परम आत्म्यात ते हवन केलेले असते. योगाचे किती अंग आहेत? 8. पहिलं यम, दुसरं नियम, तिसरं आसन, चौथं प्राणायाम, 5वं प्रत्याहार. आसन यमापासून आसनापर्यंतचा भाग पूर्ण साधला पाहिजे. आता यम नियमाच्या कॅसेट ऐका, पूर्ण कडसले पाहिजे. आणि प्राणात स्थिरता आली पाहिजे, रक्तात थोडी विरक्ती आली पाहिजे, थोडा बुद्धीमध्ये विवेक निर्माण झाला पाहिजे. ही पात्रता कुठल्याही प्रयोगातनं संयमातनं आली पाहिजे, तर पुढे पात्रता येते सिद्धगुरु भेटीची. तुम्ही म्हणाल आम्हाला कसं मिळालं? मागचा जन्म काढावा लागेल. पण आता पुढे का प्रगती होत नाहीत? त्याचं कारण आपली सध्याची डच्चर बुद्धी काढली पाहिजे. पूर्वजन्मीचं पुण्य होतं म्हणून मिळालं, पण ह्या जन्मीचं बुद्धीचं पाप फार आडवं आहे, ते आपल्याला सरकूच देत नाही. त्याला काय करणार? त्या या देवकीसारखं आहे आपलं. क्या पाप किया था देवकी ने जो जन्म कारागृह में बीत गया, मगर क्या पुण्य किया था वो माता ने विश्वपति ने जन्म लिया. आपण दोन्ही भोगायलो. देवकी वाईटही भोगायलो, चांगलंही भोगायलो, पडत झडत रडत पडत चाललंय गाडं. पण इथे तत्व सांगतायत की तुमची पात्रता फुल पाहिजे. रक्त, मन, बुद्धी आणि इंद्रियामध्ये कुठल्याही प्रयोगाने वैज्ञानिक प्रयोग करून आणली पाहिजे. ते अवघड आहे, आणि अवघड आहे म्हणून तर संत निर्माण झाले, म्हणून गाथे निर्माण झाले, तुकाराम निर्माण झाले, नाथ महाराज निर्माण झाले, तरी समजलं नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. तुकारामाने पण सर्टिफिकेट दिलंय. सगळ्या क्षीण वाटा झाल्यात की प्रत्येक वाट वैज्ञानिक दृष्टीने कशी चालावी माहिती नाही. उपवास कसा करावा माहिती नाही, एकादशी कशी करावी माहिती नाही, भजन कसं करावं माहिती नाही, भोजन कसं करावं माहिती नाही, यज्ञ कसं करावा माहिती नाही, बोलावं कसं माहिती नाही, भाषण कसं द्यावं माहिती नाही, रडावं कसं तेही माहिती नाही. रडायला पण एक स्टाईल लागते बरं का. हसायलाही स्टाईल लागते, नाही तर हसण्याहून देखील लोक नाराज होतात. आपल्या काय येतं आपल्याला, आपण जर एकदा यादीच केली पाहिजे आपल्याला शेवटी काय काय येतं. अवघडच आहे सगळं. आणि हे ज्याच्यात पारंगत झालेत, विधिविधान सायंटिफिक नियम ज्यांनी अंगीकारले, ज्यांना रिझल्ट मिळाले, त्यांची मात्र आत्मयज्ञाकडे सोय होते, ते जाऊ शकतात असं म्हटलंय.